आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज। प्लीज सब्सक्राइब माय चैनल, लाइक, शेयर एंड कमेंट। सर, आज आपण जे पत्रकार परिषद ठेवलेली होती, सर काय मागणी आहे, काय आपण बोलणार सर? महाराष्ट्रात ओबीसीचं आरक्षण कमी होणार अशी चर्चा होती, पण आता प्रत्यक्ष ओबीसीचं आरक्षण कमी केल्याचे सगळे निर्णय यायला लागलेले आहेत। निवडणुकीमध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका यामध्ये सगळं ओबीसीचं आरक्षण जवळपास गेलेलं आहे आणि म्हणून आता रस्त्यावर उतरून आंदोलन करून ओबीसीने आरक्षण मिळवलं पाहिजे यासाठी संघर्ष करावा, यासाठी आम्ही आवाहन करीत आहोत। सर्वप्रथम असा जातनिहाय जनगणना करून जातीतील संघर्ष मिटवा आणि लोकसंख्येप्रमाणे ज्याची जितकी लोकसंख्या त्याला तितकं आरक्षण दिलं पाहिजे, हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे। शिंदे समिती जी आहे, ही शिंदे समिती हिने चुकीची गुन्हेगारी करून यांनी 57 लाख ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्यांचे लोक घुसवलेले आहेत। प्रथम हे काढून टाका या 57 लाख लोकांना। त्यानंतर ओबीसीचं कोणतंही राजकीय आरक्षण कमी करू नका, हा विषय। आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप द्या। स्कॉलरशिप 2-2, 3-3 वर्ष झाले स्कॉलरशिप नाही। विद्यार्थी मेटाकुटीस आले, प्रवेशाच्या वेळेस प्रवेश नाही पैशाशिवाय, आणि म्हणून ओबीसीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप तात्काळ दिली पाहिजे। नसता आम्हाला विद्यार्थ्यांसह आंदोलनात बसायचं आहे 12 तारखेला। 12 तारखेला उपोषण, लाक्षणिक उपोषण आणि आमरण उपोषण क्रांती चौक येथे। ओबीसीचे नेते सत्ताधारी पक्ष छगन भुजबळ हे आहेत, म्हणजे ते ओबीसीच्या बाजूने होय, त्यांच्या वयमानाने त्यांना रस्त्यावर येता येणार नाही, पण आम्हाला रस्त्यावर यायचं आहे ना, आम्ही अजून सक्षम आहोत रस्त्यावर येण्यात। भुजबळ साहेबच काय आमरण आपलं काम केलं पाहिजे, एकाच नेत्यावर अवलंबून राहून चालत नाही ना। त्या ओबीसीच्या नेत्याचं काय झालं आपल्याला नंतर बोलणार आहेत आम्ही उपोषणावर बसल्यावर। तुम्हाला असं वाटतं काही कुठेतरी आता ओबीसीचे आरक्षण झाला आले, तुम्ही रिपोर्टिंग विचारून घ्या कलेक्टर कमिशनरला। ओबीसीच्या जागा कमी केल्या, अजून काय पाहिजे? जरांगे पाटील आता पुन्हा मुंबई, जरांगे पाटलाचा विषयच नाही, सगळे सोयऱ्याचे मुद्दा आपल्यामध्ये हा ते रद्द केला पाहिजे। जरांगे पाटील काही भरायला म्हणजे द्यायचं का आपल्याला? नाही, त्यांच्याच मागणीनुसार 57 लाखाच्या नोंदी कुणबीच्या नोंदी त्याच्यामध्ये त्या रद्द करा। जरांगे पाटील देशाचं राज्य मागतात, ते दिलं पाहिजे का आपण? नाही, आता ओबीसी थेट सगळे सोऱ्यावर ते अडून बसलेले आहेत। ते देऊच नका, देण्याच काय, हेच 57 लाख रद्द करा, नवीन द्यायचं काय प्रश्नच येत नाही। प्रशासन का म्हणजे असं जरांगे आश्वासन देत राहील? ते प्रशासन दबावाखाली निर्णय घेते, म्हणून आता ओबीसीला आंदोलन करून एक आपला दबाव गट तयार केला पाहिजे। म्हणजे ओबीसी दबाव गट नाही समजा, असं म्हणायचं तुम्हाला? आहे आमजवळ नाही कसं म्हणतात। ओबीसी आरक्षणाचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतोय, ते केंद्र सरकारशी काही तुम्ही पत्रव्यवहार केलाय? होय, आता आंदोलन केलं त्यांच्या कानी जाईलच ना हा विषय। केंद्र सरकारने म्हणजे ओबीसीच्या टक्केवारीप्रमाणे मंत्री दिलेत। महाराष्ट्रात सुद्धा ओबीसीच्या टक्केवारीप्रमाणे 16-17 मंत्री आहेत ना ओबीसीचे, म्हणजे काहीतरी करतायत ते। आणि देवेंद्र फडणवीस आहेत, ते नेहमी सतत सांगतायत ना की मी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, आणि ते आहेत म्हणून आम्हाला आशा आहे। मी काय भाजपचा हे नाही पक्षाचा, पण जे बोलतात ते नाही। आता देवेंद्र फडणवीस म्हणतात का ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण 57 लाखाच्या नोंदी कुणबीच्या नोंदी त्याच्यात टाकल्या म्हणजे ओबीसीचं आरक्षण गेला, मोठा धक्का लागला। त्या आता नाही लागला अजून, ते काही लपून छपून काही त्यांनी ते सर्टिफिकेट दिलेत, आम देत नाहीत।
देवेंद्र फडणवीस असे बनवाबनवी करतोय असं वाटतंय का? नाही नाही, त्यांच्याविषयी आपल्याला काय बोलायचं नाही. आपल्या याच्यात ते जे बोलले तेवढं आम्ही बोललो. एक मागणी तुम्ही नवीन केलेली आहे की मंडल विद्यापीठ झालं पाहिजे. हो, झालं कसं पाहिजे. त्याचं होय, काय असलं पाहिजे? आमचं म्हणणं असं आहे की मंडल स्तंभ जिथे आहे देशातला पहिला 22-23 वर्षापूर्वी उभा केला, तिथे मंडलबद्दल सतत चर्चा होत असते. त्या ठिकाणी ते मंडल विद्यापीठ झालं पाहिजे. वडीगोद्रीला हा दोदडगाव तालुका अंबड, जिथे जागा उपलब्ध दोराईच्या अलीकडे नाही. हा ते अंबड तालुक्यात दोदडगाव तालुका अंबड जागा वगैरे जागा आहे ना तिथे. आणि मंडल विद्यापीठासाठी लागणारी जागा आम्ही देऊ ना. जागा देऊ. हो लाक्षणिक उपोषणला किती लोक बसणार आहेत? होय, आता ते अंदाजे ऐन वेळेवर येणारे असतात ना लोक. तुम्ही दुसरी अण्णासाहेब पाटील महामंडळाप्रमाणे कर्ज सर्वच समाज तुम्ही सर्व जातींना द्यावा असं तुम्ही देखील मागणी करता. होय, सगळं अगोदर गरिबांना आम्हाला दिलं पाहिजे, ओबीसी दलित मागासवर्गीयाला, मग ते बाकीच्या उच्चस्तरीय लोकांना द्या. अगोदर आम्हाला द्या, नाही त्यांचं बंद करा. तुम्ही वारंवार ओबीसी बद्दल आवाज उठवता आणि तुम्ही जुने देखील आहात. जरांगे पाटील यांनी जे उपोषण केलं होतं त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांमध्ये काही बदल होत गेले असं वाटत नाही का? होय, जरांगे पाटीलला त्यांच्याविषयी आज बोलत नाही. उपोषणाला बसल्यावर त्यांच्या गावचे त्यांचे लोक बोलणार आहे. काय बोलायचं? हा जरांगे कोण आहे? हा जरांगे कशाचा व्यापार करतो? हा जरांगे कोण आहे? कुठून हाकून दिला? भगवानगडच्या पायथ्याचं गाव. आज आता बोलत नाही मी. त्या दिवशी उपोषणात आंतरवाली सराटीचे लोक पण राहतील. हा, उपोषणाला बसणारी तांत्रवाली सराटीची. क्रांती चौकात. हो, आणि आता तुम्ही बोलताना सांगितलं का छगन भुजबळांचं वय जास्त झालं ते फिरू शकत नाही. तुमचं पण वय वर्ष 83. मग पण मी अजून बराच सक्षम आहे ना. तरुण आहेत त्या. मी आता सकाळी औरंगाबादला येऊ शकतो 100 किलोमीटर. लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, आता हे मराठवाड्यातून आता नावाजलेले झाले, ते बी सहभागी होतील का? त्यांच्या इच्छेप्रमाणे आहे. कोणाला हा विषय आवडतो, कोणाला आवडत नाही. हाके बोलतात आरक्षण आहे. हाकेबद्दल एक आक्षेप असा आहे की ते सरकारी ओबीसी नेते. होय, आता या याच्यात सामील झाल्यावर कळलं ना आपल्याला कोण आहेत खरे आपले आणि कोण खोटे आहेत म्हणून. होतील का ते? ते आपल्या अपेक्षा आहे की सगळ्यांनी सामील व्हावं. पण ओबीसीचं ज्यांचं ओबीसीमुळे सगळे चालू आहेत, ज्या पक्षात वेगवेगळ्या पक्षात ते काम करत आहेत, आफ्रिकेकडे जरांगे पाटील थेट थेट म्हणतात की जो मराठा समाजातला कोणताही माझा नेता असो किंवा काय असो, तो पक्ष असताना कोणत्या पण मात्र तो जात म्हणून तो एक आला पाहिजे. असं ओबीसी म्हणून तुम्ही कराल का? जे नेते त्याच्या ओबीसीच्या हे मंडळ स्तंभ उभा केला आम्ही, हा ओबीसी म्हणून. हा धनगर स्तंभ केला, वंधारी स्तंभ केलाय का? नाही, सकल ओबीसी. आणि सकल ओबीसीचं आंदोलन आहे. आता काही माणसं म्हणतात व बीड जिल्ह्यात काही संबंध नाही, बीड जिल्ह्याचा याच्यात. तिकडचं आंदोलन ते करतील लोक. आमचा पहिला परभणीचे सूर्यवंशी जो आहे त्याच्या मारेकऱ्याला शिक्षा होऊ द्या आणि नंतर मग यांना शिक्षा करा. छत्रपती संभाजीनगरच का निवडलं तुम्ही? हे विभागीय नाही. आतापर्यंत काय झालं माहिती आहे का की लक्ष्मण हे नवनाथ वाघमारे असतील किंवा आपले हे संतोष देशमुख असतील किंवा ते, आता यांच्यामध्येच हा वाद हे झालेला आहे. तो त्यांचा वैयक्तिक वाद आहे. तुम्ही तर नाही, मारेकऱ्यांना फाशी द्या. नाही, आम्ही मंडळचे सकल लोक, याच्यात आमचं काही विचार मतभेद नाही. कोणी आलं पाहिजे, सामील झालं पाहिजे. आता ओबीसी आरक्षण जे आहे हां कोर्टात आहे हां आणि त्याच्यामुळे सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणुका रखडले. याच्याकडे कसं बघता? होय, येऊ द्या. कोर्टचा निर्णय आल्यावर आपल्याला पुढचं आंदोलन करता येईल. कोर्ट पॉझिटिव्ह राहील असं वाटतं. होय, आता कोर्टचं काय सांगता येत नाही. खंडाळकर साहेब, कोर्टचं काही सांगता येत नाही. कसं आहे की त्या कोर्टाने सगळा